नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपल्याला आज पाहायला मिळणार आहे इथे रविराज टेन्शनमध्ये असतो. प्रतिमाला इतक्या डेंजरस झोनमध्ये पाठवण्यासाठी महिपतच्या समोर जाणं हे तिच्यासाठी रिस्की असू शकतं, ह्या गोष्टीची त्याला जाणीव आहे. इतकी वर्ष तो प्रतिमा आणि तन्वीशिवाय राहिला. आता पुन्हा तेच दिवस परत आले तर ह्या गोष्टीचीही भीती वाटते. सगळ्यात पहिल्यांदा प्रतिमाची जी अवस्था होती, नंतर हळूहळू ती सुधारायला कितीतरी दिवस गेले. कितीतरी गोष्टी तिला अजूनही आठवतही नाही. त्या सगळ्या गोष्टी तिला आठवायला वेळ लागतोय. पण तरीही ती स्वतः जिद्दीने उभी राहून महिपतच्या विरोधात जायला तयार आहे. हे सगळं त्याला डोळ्यांसमोर दिसत असतं. त्याचा जीव घाबरा झालेला आहे. हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन त्याच्याजवळ जाऊन सांगतो, सिनियर, मी प्रतिमा आत्याला काहीही होऊ देणार नाही. सुखरूपपणे तिला घरी घेऊन येईल. माझ्यावर विश्वास ठेव. आणि तो त्यावेळेला भाऊक होऊन बोलू लागतो की मी इतके वर्ष प्रतिमाशिवाय राहिलो, पण माझ्या डोळ्यासमोर परत प्रतिमाला जर काही झालं तर मी जगू शकणार नाही. मी उभ्या उभ्या मरून गेलेला असेल, असंही तो भाऊक होऊन बोललेला असतो. आणि अर्जुन त्यांना सांगत असतो, माझ्यावर विश्वास ठेव, मी काहीही होऊ देणार नाही प्रतिमा आत्याला. आणि आपण वकिली क्षेत्रामध्ये नेहमीच म्हणतो ना, जी वीक लाईन आहे ती पकडायची. तर आपली वीक लाईन कोणाला कळली नाही पाहिजे. आपण स्ट्रॉंग असायला हवं. आणि स्ट्रॉंग जर राहिलो तर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला आपण व्यवस्थित सामोरे जाऊ शकतो. या सगळ्या गोष्टींना आपल्याला इतका मोठा खुलासा होणार हे माहिती आहे ना, तर आपल्याला मेहनत तर करावीच लागणार. थोडंच धाडस करावंच लागणार. प्रतिमा आत्या स्वतःहून करायला तयार आहे. त्याचं किती डेंजर झोनमधनं गेले आहे. तर तू तू तिला साथ द्यायला हवी. आणि आम्ही सगळेजण त्या स्पॉटवर जाऊ, त्यावेळेला तू पोलीस स्टेशनमध्ये जा. तर तो म्हणू लागतो, पोलीस स्टेशनला का? मलाही तिथे यायचं आहे. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही जर ते सगळं पाहिलं, वीक पडलात तर प्रॉब्लेम होईल ना. एवढ्या मेहनतीचा काय उपयोग? त्यापेक्षा तू पोलीस स्टेशनमध्ये राहून आम्हाला बॅकअप दे. इकडे सेल्फ डिफेन्स शिकवत असते सायली आत्याला काय काय करायचं स्वतःला वाचवण्यासाठी. आणि महिपतकडे इथे नागराज गेलेला असतो. नागराज म्हणतो, माझ्या बायकोला तर खरंच बिनडोकपणाचा ॲवॉर्डच द्यायला पाहिजे. इतकी बिनडोक आहे, मला घराच्या बाहेर काढायला इतके प्रयत्न करते, तरी ते महिपत तिच्यावर चिडतो. आपल्या गळ्याशी काय आलं आहे आणि तुमचं काय चाललं आहे? घरातल्या गोष्टी सांगत बसल्या आहेत. मला इथे टेन्शन आलं आहे, जे गळ्याशी आलं आहे ते कसं निस्तारावा. तर इथे कोण असू शकतं तो व्यक्ती, इथे चर्चा चालू असते. खरं तर नागराजने बरोबर अंदाज बांधला आहे. तो म्हणतो, मला तरी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक बाई आणि माणूस म्हटल्यावर सायली अर्जुनचाच संशय येतो आहे. तर महिपत म्हणतो, कशावरनं? का कोणास ठाऊक, त्याचं मन सांगते सायली अर्जुन दोघं मिळून तर आपल्या विरोधात काही करत नसेल ना. पण इथे महिपत ते सगळं खोडून टाकतो आणि असं काही नाही. तर तितक्यातच त्याला कॉल येतो आणि तो कॉल असतो अर्जुनचा. अर्जुन त्याला सांगत असतो की मी तुला जो ॲड्रेस पाठवला आहे त्या ॲड्रेसवर तू संध्याकाळी 6 वाजेला पोहोच. मला तुला पुरावे दाखवायचे आणि भेटायचं आहे. तुझ्या विरोधात माझ्याकडं स्ट्रॉंग पुरावे. आणि असं बोलून तो त्याला लोकेशन सेंड करतो. इथे महिपत तो लोकेशन पाहू लागतो आणि हे तर तेच ते आहे लोकेशन जिथे आपण रविराज किल्लेदारच्या गाडीला उडवलं, त्या बाईला मारलं. त्याच स्पॉटवर आपल्याला कोण असं व्यक्ती होता ज्याने पाहिलं होतं इतक्या वर्षाने. आता तो आपल्याला ब्लॅकमेल करत आहे. महिपत म्हणतो, आत्ता मी तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीकडनं पुरावे घेईल आणि तिथंच त्याला ठोकून टाकेल. त्याची 2 माणसे बोलवतो. त्यांनाही तो आधीच त्या स्पॉटवर जाऊन अशी जागा पकडून ठेवायला सांगतात की वेळ आली की मला बॅकअप द्यायचा आणि जी कोणी व्यक्ती माझ्यासमोर असेल त्याला धाड धाड गोळ्या मारून मोकळं व्हायचं. इथे त्यांनी त्याची आधीच माणसं पेरून ठेवलेली आहे. आणि इथे त्याला डाऊट आहे की तो व्यक्ती कोण असेल, पण तो ड्रायव्हर गाडीचा तर मेल आहे. मग हा कोण व्यक्ती आहे असा आता इथे महिपतला संशय येतोय. आता त्याला जाऊन तिथे बघावंच लागणार. इकडे मात्र आपली टीम सज्ज झाली आहे, तेही महिपतच्या विरोधामध्ये. आणि इथे सगळेजण एकमेकांना काय काय करायचं सगळी आयडिया सांगताय. त्यातच चैतन्याला अर्जुन विचारतोय, सगळं झालं आहे की तयार तिकडे? तर त्याने कॅमेरे वगैरे सगळं काय फिक्स केलं आहे. आता फक्त संध्याकाळची 6 वाजण्याची वाट सगळेजण पाहत आहे. सगळेजण स्ट्रॉंग पद्धतीने एकमेकांना धाडसी पद्धतीने सांगतात की आपण हरायचं नाही, मन स्थिर ठेवायचं, आलेल्या संकटावर चांगली मात करायची. आणि महिपतकडनं योग्य ती गोष्ट आपण माहिती काढून घ्यायची. त्याने 22 वर्षापूर्वी का आपला अपघात घडवला
हे तर तोच सांगू शकतो. आणि देवासमोर सगळेजण जाऊन मग नतमस्तक होतात, आरती करतात देवाकडे. स्ट्रॉंग व्हावा आम्ही, आम्हाला यश दे म्हणून सगळेजण प्रार्थना करू लागतात. त्यातच सगळेजण आरती झाल्यानंतर बाहेर येऊन उभे असतात, एकमेकांना दिलासा देतात, काळजी घ्या एकमेकांची म्हणून. इथे नागराजची बायको पण सांगत असते. सुमन काकूला काळजी वाटते, तर सायलीला ती म्हणते की मला मधून फोन करून तिकडची माहिती सांगत राहा काय चाललंय. तर सायली म्हणते हो काकू, नक्की सांगेल. मग सगळेजण आपापल्या ठरवलेल्या ठिकाणी जायला निघतात, आपापल्या वेगवेगळ्या मार्गाने. इकडे मात्र लक्ष ठेवून आपली बसलेली आहे चिचुंद्री. चिचुंद्री सगळी माहिती आता नागराजला सांगणार आहे. इथे लगेच खबरीलाल खबर देण्यासाठी नागराजला फोन करतो आणि सांगतो की इथे ना सायली आणि अर्जुन एवढा उशीर झाला आहे तरी घरी आलेले नाही, मला त्यांच्यावर संशय आहे. तर इथे नागराजला लगेच टूप पेटते. तर ती म्हणते काका तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहे, तुम्हाला माहिती आहे का सायली आणि अर्जुन कुठे? माहिती असेल तर मला सांगा प्लीज. आपण एकमेकांना अविश्वास दाखवणं म्हणजे आपण सगळेजण गोत्यात येणं एवढं तरी कळतंय का? अहो तुम्ही अडकले तर मीही अडकेल, माझ्याबरोबर सगळं सत्यही बाहेर पडेल, तुमचंही सत्य बाहेर पडेल. आपल्याला एकमेकांसोबत राहायला हवं, आपण एकमेकांच्या विरोधात जाता कामा नये. त्यातच मग तो सांगू लागतो की आपल्या मैपतला 6 वाजेला कोणतरी बोलवलेलं आहे. तर आज तिथे मोठा खुलासा होणार, कोण व्यक्ती आहे जो महिपतला धमकी देते. तरी तिला वाटतं की ते सायली आणि अर्जुनच हे सगळं काम करत आहे. मग ती म्हणते की तुम्ही मला लोकेशन द्या, मी तिथे येते. तर नागराज म्हणतो इथे यायची तुला काही गरज नाही. पण ती म्हणते डेंजर सिच्युएशनमध्ये राहिले, काही झालं, माती खाल्ली तुम्ही, तर मीच तुम्हाला मदत करायला येईन ना. मला लोकेशन तरी सेंड करून ठेवा, अधूनमधून मला तिथली माहिती देत राहा. मग लोकेशन इथे नागराज आपल्या प्रियाला देऊन ठेवतो. इथे झाडाच्या वरती एक सेट लावला आहे जिथे सायली अर्जुन कॅमेरा लावून बसलेले आहे आणि इकडे दुसऱ्या बाजूने चैतन्य कॅमेरा वगैरे सगळं सेट करून बसलेला असतो. आणि मग सगळेजण वाट पाहत आहे आता कधी येणार तो महिपत आल्यावरतीच सगळा सीन सुरू होणार, कॅमेरा ऑन होणार आणि बघता बघता महिपतची एंट्री तिथे झालेली असते. मोठासा असा काठीला आग लावून त्यांनी आणलेली असते आणि त्या प्रकाशात तो पुढे पुढे चाललेला असतो. खरं तर इथे आपली प्रतिमा त्याला पाहते आणि का कोणास ठाऊक तिला ते क्षण आठवतात ज्या वेळेला ह्याच नराधमाने तिचा चेहरा असा काठीने डोकं फोडून तिच्या चेहऱ्यावर आग लावून असा खराब केला होता. ते सगळे क्षण आठवून तिच्या अंगावरती काटा येतो. अर्जुन म्हणतो वेळ आली आहे तर आत्याची पुढे जायची. तर चैतन्य सांगतो तुला अर्जुनने पुढे जायला सांगितले. तर ती पुन्हा एकदा घाम पुसते, स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला लढायचे ह्या विचार करते आणि पुढे पुढे जाऊ लागते. सगळेजण आता घाबरलेले आहे, घाम फुटलेला आहे प्रत्येकाला, काय होणार काय होणार. आता इथे महिपत आणि आत्याचा आमना सामना. महिपत तिला म्हणतो की तुला मी 22 वर्षापूर्वी ह्याच जागेवर मारलं होतं आणि तुला मी पुन्हा एकदा ह्याच जागेवर 22 वर्षापूर्वी मारू शकलो नाही तर आत्ता नक्कीच मारेल, असं म्हणत तो बंदूक काढतो आणि ती थेट लावतो ते आत्याच्या कपाळाच्या निशाण्यावरती. तितक्यातच तिथे सायली आता ही परिस्थिती सावरण्यासाठी येते. त्यातच आपल्या महिपतची 2 माणसंही गोळी मारायला पुढे येतात. आता हा सीन इतका भयंकर आहे, पुढे काय होणार सगळ्यांनाच पाहायला आवडेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.